पडते. मी सरांना स्पष्ट म्हटलं तर मला काम करायचं आहे, मला इंटरेस्ट पण आहे, फक्त मला एवढं सांगा की हे लॉंग लाईफ येईल का. मी करायला जाते एक आणि होते एक. माझं नशीब काही चांगलं नाहीये, पण इथे मी करू शकते. फक्त मला एवढं सांगा ही कंपनी किती दिवस चालणार. सर म्हटले मॅडम तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे, तुमचे लेकरं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कंपनीची गॅरंटी मी घेतो, तुम्ही तुमची गॅरंटी घ्या. कारण मला 3 आयडी सांगितले. ऍक्च्युली 3 आयडीसाठी पैसे पण नव्हते. 21,000 रुपये 7,000चा आयडी होता. 21,000 रुपये माझ्याकडे नव्हते. सरांनी प्लॅन सांगितला ट्रायंगलचा, मला पटला, पण त्याच्यामध्ये पैसे नव्हते, घरामध्ये पैसे नव्हते. ऍडजस्टमेंट केलं. 7,000चे 21चे 3 आयडी घेतले. त्यावेळेस मिस्टर एक शब्द स्पष्ट बोलले होते, हे बघ एका आयडीने सुरुवात कर, कारण मला काही इंटरेस्ट नाहीये, तुझी इच्छा आहे म्हणून तू काम कर, माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे. म्हणून 3 आयडीने कसं तरी ऍडजस्ट केलं. आईकडनं पैसे घेतले, कपाटामध्ये साड्यांच्या मध्ये जे पैसे ठेवलेले असतात लेडीज वर्ग ठेवतात ना, तसे पैसे मी लपून ठेवायची आणि मग वर्षाच्या शेवटी काहीतरी गोल्ड घ्यायची. तसे मी हे पैसे काढले आणि आयडी मध्ये टाकले. आयडी 3 क्रिएट केले, प्रोडक्ट घेतले, घरामध्ये काही प्रोडक्ट वापरले, प्रोडक्टचे चांगले रिझल्ट आले, मला स्वतःला चांगला रिझल्ट आला, मुलींना चांगला रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर मी सरांना बोलली की सर मला काम करायचंय. ऍक्च्युली भरपूर प्रश्न लोकांच्या डोक्यामध्ये येतात, 2 लोक सापडतील का नाही सापडतील, प्रोडक्ट विकल्या जातील का नाही जातील, हे चेन आहे का, स्कीम आहे का, साखळी आहे का, असा कुठलाच प्रश्न माझा नव्हता. माझा फक्त प्रश्न एकच होता की मी मेहनत करायला तयार आहे, माझा मेहनतीवरती विश्वास आहे आणि मी मेहनत करायला तयार आहे. फक्त माझ्या घरामध्ये लॉंग लाईफ इन्कम आलं पाहिजे, बाकी जेवढं मेहनत करायची तेवढी मी करायला तयार आहे. कामाला सुरुवात केली. काय असतं काही माहिती नव्हतं, परंतु आपल्या जसे जसे सांगतात लिटरली ज्यांनी मला या व्यवसायामध्ये आणलं असे जबरदस्त व्यक्तिमत्व डायनामिक इव्होल्यूशन ग्रुप मधले इनकमिंग 5वे डायमंड एक्झिक्युटिव्ह प्रोफेसर निलेशजी जोशी सर यांना मनापासून वंदन करते. त्यांनी सपोर्ट करायला सुरुवात केली. काही समजत नव्हतं, फक्त लोकांपर्यंत जायची, लोकांना बोलायची. 6 महिने हे करत असताना इन्कम चांगलं यायला लागलं. ट्युशन क्लासेस बंद केल्या. माझ्या मिस्टरांचा फुल सपोर्ट होता. साहेब बोलले बिंदास तू कर, ट्युशन क्लासेस नाही झाले तरी चालतील, तुला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, याच्यामध्ये इन्कम पण येते, तू काम करायला सुरुवात कर. आणि तेव्हापासून काम करायला सुरुवात केली. लोक काय म्हणतील, लोकांनी ना मित्रांनो लिटरली सांगते, लोकांनी ना इतक्या लोकांनी नको नको त्या शब्दांमध्ये माझी अवहेलना केली. हातचं सोडून पडद्याच्या मागे लागलेले, चांगले ट्युशन क्लासेस घेते, आता ते सोडून दिले, लोकांच्या मागे मागे जाते. माझे अपलाईन जोशी सर आणि दुसरे जाधव सर, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत माझं काम पडायचं. जेव्हा काम त्यांच्यासोबत करायची तेव्हा लोक नको नको ते शब्द बोलायचे. घरच्यांचा पण खूप मोठा, सासरच्या लोकांचा खूप मोठा विरोध होता, माहेरच्या लोकांचा पण खूप मोठा विरोध होता. भाऊ एकच बोलला की बघ तू हे असे रिकामे कामं काही करू नको, हे असं काही होत नाही, तेल साबण शॅम्पू विकून कधी कुणी करोडपती बनत नाही, तू एक काम कर, तुला मी 5-6 लाख रुपये देतो आणि एक चांगलं अकॅडमी काढ आणि अकॅडमी चालव, जे लागते ते कर, पण हे काही करू नको. कारण मी कार्यक्रम मी बघितलेला होता, ट्रेनिंग मी घेत होती, मी ऐकत होती, लोकांची अचिव्हमेंट मी माझ्या डोळ्यांनी बघत होती आणि हे सगळे नातेवाईक मला सांगत होते की असं काही होत नाही, असं काही करू नको. सासरच्या लोकांनी तर स्पष्ट माझ्या नावावरती एक धब्बा देऊन दिला होता, हिला काहीही पण सांगा, ही पैशाच्या मागे एवढे धावते ना की हिचं काही फायदाच काम नाही, ट्युशन पण घेणार, कलरचे क्लासेस काय करणार, म्हणजे मी जेवढं असेल ते सगळं करण्याचा प्रयत्न करत होता. उद्देश फक्त एकच होता की आपल्या संसाराला हातभार लागला पाहिजे. ज्या स्ट्रगल मधून मी जाते, जे जीवन मी जगते ना, हे माझ्या मुलींना जगू द्यायची गरज नाही पडली पाहिजे. कारण या आमच्या दोघांच्या संसाराच्या वेदीवरती 2 मुलींनी जन्म घेतला होता आणि मी विचार करायची आपलं एज्युकेशन एवढं झालेलं आहे, एसटीआयची एक्झाम आपण काही पॉईंट न मिस केलेली आहे. मग अशा कंडिशन मधून जर का आपण आपल्या मुलींना शिकवलं, पण चांगलं एज्युकेशन पण दिलं, पण त्यांना नोकरी लागेल का नाही लागेल काही गॅरंटी वॉरंटी नाहीये, मग यांचं पण लाईफ असंच होणार का. आणि मला चिंता वाटायची, कारण मला स्वप्न बघायची खूप पुढे सवय आहे आणि स्वप्न मला माझी खूप पुढे